त्या मुलाची कथा सांगतात ना की शाळा पलीकडे मध्ये जंगल आणि गाव अलीकडे, काय करायचं, घाबरायचा. तेव्हा आई म्हणायची, बाळा चिंता करू नको, गोपाल नावाचा तुझा एक मित्र जंगलामध्ये राहतो, त्याला हाक मारत जा. तो गोपाल म्हणजे भगवान श्रीकृष्ण. या मुलाची इतकी खात्री होती, आईने सांगितलं 100% सत्य असलं पाहिजे, म्हणून तो जंगलामध्ये प्रवेश त्यांनी केला की गोपाला ये रे म्हणून तो कळवळून साथ घालायचा आणि भगवान श्रीकृष्ण गोपाल रूपाने त्याच्याबरोबर जायचा, पलीकडे सोडून यायचा. एके दिवशी गुरुजींनी विचारलं, बाळा तुला भीती नाही का वाटत, एकटा येतो जंगलातून? तो म्हणाल, मी एकटा कुठे येतो, गोपाल आहे माझ्या बरोबर. तेव्हा गुरुजींना नवल वाटलं. ते म्हणाल, दाखव तू बरोबर, तू कोणाबरोबर येतोस. हा दुसऱ्या दिवशी निघाला, हाक मारली, भगवान श्रीकृष्ण आले, गप्पा करत आले आणि जंगलाच्या काठावर आल्याबरोबर हा मुलगा पुढे आला गप्पा मारत मारत. गुरुजी उभे होते, म्हणाल तुझा मित्र कुठे आहे? तेव्हा तो म्हणाला, हा काय माझ्या बरोबर आहे. मागे वळून पाहतो तर कोणी नाही. जितकं निरागस मन, जितकं विशुद्ध मन, जितकं शुद्ध चित्त, जितका अहंकार मीपणा लोप पावलेला, तितकं आपण जास्ती परमात्म्याच्या जवळ जातो. थोरपण पराची सांडीचे, व्युत्पत्ती आघवेची विसरीचे, जै जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी. काय माऊलीनी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर सांगितलेलं आहे. थोर पण मी पण टाका म्हटलेलं आहे. व्युत्पत्ती आघवेची सांडी, मी कोणी अहम विशेष आहे असं माणसाच्या मनामध्ये नित्य असतं आणि योग्यही आहे. थोडा अहंकार, मी जीवनामध्ये इतकं मिळवलं असा कळत न कळत अहंकार मानवाच्या मनामध्ये असतो. माऊली म्हणते, हे थोरपण, तथाकथित थोरपण, तथाकथित अहंकार, आपली व्युत्पत्ती सगळं विसरून जा. जै जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी. भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून माऊली सांगते, जितके लहान व्हाल म्हणजे अहंकार जितका विसराल, तितकी माझी जवळीक होईल रे बाबा तुझ्याशी.